पूर्ण परिवर्तन होणार, लक्षात ठेवा, पूर्ण परिवर्तन होणार। आता तुम्ही 12 नंबर मध्ये आहात, ठाकूरांचे 12 वाजणार का? नक्की ठाकूरांचे 12 नक्की वाजलेले आहेत आणि त्यांच्याबद्दल मला काही बोलायचं नाही। मला फक्त जनतेच्या हिताची कामं झालं तरी आमचा उमेदवार कोणी कमी पडणार नाही, कारण सगळे सुशिक्षित आहेत आणि यातून आम्ही दाखवून देऊ की अनेक वर्ष रखडलेले विकास, आम्ही ही विकासाची गंगा आम्ही गल्ली गल्लीत घराघरात पोचू। मतदारांना काय सांगाल तुम्ही? तुम्ही ज्या पद्धतीने म्हणाले की बलाढ्य शत्रू आहे, परंतु आमची लढाई आहे ही विकासासोबत आहे। अनुभव आहे त्यातून मी एवढं सांगेन की काम आहे झालंच पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही उमेदवारी घेतलेली आहे आणि त्यातनं आम्ही विजयी होऊन दाखवणार। ते जे उमेदवार आहेत ते घरी बसणार आहेत आणि 100% विश्वास आहे, एकदम विश्वास आहे। लोकांनी ठरवलेलं आहे काय करायचंय ते। टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर। वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीच्या लढाईची तयारी सुरुवात झालेली आहे। आज आपण जर पाहिला तर गेल्या कित्येक वर्षापासून वसई विरार शहरामध्ये बहुजन विकास आघाडी हा पक्ष एकतर्फी राज्य करतो। कुठे भेटू? ठाकूरांच्या साम्राज्याला सुरुंग लावण्यासाठी महायुतीचे उमेदवार आता लढाईला तयार झालेले आपल्याला दिसत आहेत। या लढाईचा पहिला नारळ भूपेश राऊत यांच्या हाताने फुटलेला आहे। भूपेश राऊत यांचं नाव जर आपण ऐकलं तर गेल्या काही वर्षांपासून भूपेश राऊत हा टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनलचा पॉप्युलर चेहरा असलेला आपल्याला दिसतो। मग प्लॅटिनमचा विषय असेल, घनकचऱ्याचा विषय असेल, आरोग्याचा विषय असेल, नगरसेवक नसताना त्यांनी ही सगळी कामं जी आहेत ती पूर्ण केलेली आहेत आणि आज असे चांगले चेहरे जे आहेत ते वसई विरार शहर महानगरपालिका निवडणूक लढायला आपल्या समोर दिसत आहेत। जाणून घेऊया आपल्यासोबत ज्येष्ठ नेते भारतीय जनता पार्टीचे, ज्यांचाही एक वसई तालुक्यामध्ये अलौकिक नाव आहे। रामदासजी, निवडणुकीची आपण गेल्या 11 वर्षापासून वाट पाहतोय। खरं तर 5 वर्ष निष्क्रिय होती आणि 11 वर्षापूर्वी 2014ला ही निवडणूक झाली होती। आता भारतीय जनता पार्टीचे तुम्ही ज्येष्ठ नेते आहेत, एकेकाळी ग्रामपंचायत, नगरपंचायत निवडून आणण्यामागे रामदास मेहर यांचा खारीचा वाटा होता। आज भूपेश राऊत असतील, आमच्या वर्तकताई असतील, इथं ज्या 3 जे राऊत आहेत, जे इकडचे उमेदवार आहेत, त्यांना कशा प्रकारे तुमचा आशीर्वाद असणार आहे, कशा प्रकारे प्रचार करणार आहात, कशा प्रकारे लोकांकडनं मताचा जोगवा तुम्ही मागणार आहात? बरोबर आहे। आज सुदैवानं आमच्याकडे आमच्या आमदार आहेत, 2 आमदार, एक खासदार, पालकमंत्री आणि आपलं सरकार, डबल इंजिन सरकार आमच्याकडे आहे। आणि सुदैवानं आमचे 4ही उमेदवार, ज्योती राऊत असतील, युगा वर्तक असेल, भूपेश राऊत असेल, विशाल राऊत असतील आणि सर्व कार्यकर्ते सज्ज आहेत ही निवडणूक लढण्यासाठी। आणि आमचे सगळे उमेदवार अगदी दमानं काम करतील। आमच्या ज्योती राऊत सुद्धा, त्यांना अगोदर एक टर्मचा अनुभव आहे चांगला, आणि आमच्या युगा वर्तक सुद्धा चांगल्या सुशिक्षित आहेत। आणि ही सगळी मंडळी आमची निश्चित या परिसराची समस्यांची जाण असलेले हे आमचे उमेदवार आहेत। हे उमेदवार निश्चित आमच्या येणाऱ्या निवडणुकीतून निवडून आले की चांगल्या पद्धतीने काम करतील। या तालुक्याचा रखडलेला विकास, या माझ्या मतदारसंघाचा रखडलेला विकास हे पूर्ण करतील आणि प्रत्येक मतदाराने दिलेलं मत हे सार्थकी ठरेल ह्याचा मला सारसा अभिमान आहे आणि विश्वासही आहे की काही झालं तरी आमचा उमेदवार कोणी कमी पडणार नाही, कारण सगळे सुशिक्षित आहेत। आणि यातून आम्ही दाखवून देऊ की अनेक वर्ष रखडलेले विकास, आम्ही ही विकासाची गंगा आम्ही गल्ली गल्लीत घराघरात पोचू। अनेक यक्ष प्रश्न आमच्या समोर उभे आहेत, रस्ता, रोड, लाईट, गटार, पाणी, सगळ्या प्रश्न आहेत। आणि सुदैवानं काही आमच्या उमेदवारांनी पाठपुरावा केलेला आहे, त्याला यश येत आहे आता। आणि निश्चित ते राहिलेलं काम आमचे नगरसेवक सगळे निवडून गेल्यानंतर महापालिकेत प्रभावीपणे मांडतील आणि निश्चित या गावचा विकास, या गावच्या अपेक्षा मतदारांच्या पूर्ण करू। आणि कॅम्पेनिंगसाठी मी सज्ज आहे, कारण मला अनेक वर्षाचा अनुभव आहे, कोणत्या ग्रामपंचायती कशा आणायच्या आम्हाला बऱ्यापैकी नॉलेज असल्यामुळे तो फायदा मी इथे करीन आणि याचं नेतृत्वच मी करतोय आज। खरं आहे, भूपेश राऊत असतील, इतर जे 4 उमेदवार असतील, त्याचं नेतृत्व रामदासजी करणार आहेत। ताई, नवीन उमेदवारी आहे, समोर बलाढ्य शक्ती असणारा पक्ष आहे। गेल्या 15 वर्षाचा जर आपण ग्राफ पाहिला तर वसई विरार शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून जी कामं व्हायची होती ती झालेली नाही। यावेळेला प्रथमच महिलांसाठी 50% आरक्षण आहे। चांगल्या सुशिक्षित ज्या आपल्या मुख्यमंत्रींच्या लाडक्या ज्या बहिणी आहेत त्या आता वसई विरार शहर महानगरपालिका निवडणूक लढायला चाललेल्या आहेत। काय उत्साह आहे आणि मतदारांना काय सांगाल तुम्ही? तुम्ही ज्या पद्धतीने म्हणाले की बलाढ्य शत्रू आहे, परंतु आमची लढाई आहे ही विकासासोबत आहे।
आणि जसं मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये चांगली कामं झाली आणि ज्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या ज्या योजना होत्या या आम्ही ह्या प्रभागामध्ये अगदी तळागाळापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. वेगवेगळ्या योजनांचे कॅम्प लावून आम्ही महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, तरुण असतील ह्यांना आम्ही त्याचा लाभ मिळवून दिलेला आहे. त्याच्यामुळे आम्हाला विश्वास आहे आम्ही जे काम केलेलं आहे त्या कामाच्या जोरावर जनता आम्हाला नक्कीच निवडून देईल. आमची लढाई ही विकासावर आहे. जी कामं झालेली नाही आहेत, जी कामं मागच्या 10 वर्षामध्ये झालेली नाही आहेत ती कामं आम्हाला इथे प्रभावीपणे करायची आहेत. जसं की दादा म्हणाले की डबल इंजिनचं सरकार आहे, तर आम्हाला हा विश्वास आहे की यावेळेला ट्रिपल इंजिनचं सरकार येणार आणि वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये भाजपा महायुतीचाच भगवा फडकणार आहे. त्यासाठी आम्ही सगळे सज्ज आहोत. येणाऱ्या 13 तारखेपर्यंत आम्ही डोअर टू डोअर प्रचार करणार आहेत. प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा आमचा निर्धार आहे आणि यामध्ये आम्हाला नक्कीच यश येईल ह्याची आम्हाला खात्री आहे. ज्या प्रभागात तुम्ही राहता त्या प्रभागामध्ये स्वामी समर्थांचं मठ आहे. गेल्या अनेक वर्षांपासून स्वामींचं दर्शन त्या माध्यमातून संपूर्ण वसई विरारची जनता घेत आहे. प्रथमतः तुम्हाला श्री स्वामी समर्थ काय उत्तर द्यायला? श्री स्वामी समर्थ. आता जे इंजिन उभं राहिलं आहे 3 ट्रिपल इंजिन त्याला जोर द्यायचाच आहे आणि आम्ही विजयी होणार हे आता सिद्ध होणार आहे. कारण 10 वर्षाचा माझा जो अनुभव आहे त्यातून मी एवढंच सांगेन की काम हे झालंच पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही उमेदवारी घेतलेली आहे आणि त्यातनं आम्ही विजयी होऊन दाखवणार आहोत. सर्व रखडलेली कामं आम्ही पूर्ण करणार याची मला पूर्ण खात्री आहे. कारण आमचे इंजिनच ट्रिपल असल्यामुळे त्याला जोर जास्त असणार आणि मेट्रोच्या जोडीने आम्ही सगळी कामं करणार आहोत एवढं आश्वासन मी पूर्ण देते. एक नवा वसई विरार शहरातील लोकांना आपल्याला पाहायला मिळेल. आपल्यासोबत विशाल राऊत देखील आहेत. राऊतजी, तुम्हाला अभिनंदन की तुम्हाला उमेदवारी मिळाली. गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टी या पक्षात तुम्ही काम करताय. तुमची नी माझी ओळख कदाचित त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्हायरल प्रकरणातून झाली. त्या ठिकाणी तुम्ही एक चांगली भूमिका निभावली होती. आज कुठेतरी एक नवा अध्याय तुम्ही लिहायला जाताय, काय सांगाल? पक्षाने माझ्यावर जो विश्वास टाकलेला आहे तो मी सार्थ ठरवणार. कारण का भारतीय जनता पार्टी हे विकासाला महत्त्व देणारी पार्टी आहे. कुठल्याही व्यक्तिगत अशा विषयात हात घालणार नाही. सार्वजनिक विषयात हात घालून दवाखाने असतील, शाळा असतील. आजही महानगरपालिका अशी महाराष्ट्रामध्ये एकही महानगरपालिका नाही तिकडे स्वतःची शाळा नाही आहे. आज आपल्या महानगरपालिकेत जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्या महानगरपालिकेत वर्ग करण्याचा दोन्ही आमदारांचा हातखंड आहे. आज येणाऱ्या पुढच्या म्हणजे आता 17 जानेवारीला नवीन बॉडी महानगरपालिकेत बसेल तेव्हा महानगरपालिकेत ज्या जिल्हा परिषदेच्या शाळेत त्या महानगरपालिकेची तिकडे पाठी लागलेली दिसेल. हे पहिलं काम असेल. दुसरं आरोग्यासाठी सांगतो की आरोग्यामध्ये आज आपल्याला जे टुडी इको आहेत जे म्हणजे जास्त आपल्याला त्याची कॉस्ट देऊन करावं लागते ते ग्रामीण रुग्णालयामध्ये, सरकारी रुग्णालयामध्ये त्या सुविधा आम्ही माफक दरामध्ये उपलब्ध करण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार आहोत. बाकी राहिला टाउन प्लॅनिंग. वसई विरारचा विकास हा टाउन प्लॅनिंगमधून होत असतो. तो टाउन प्लॅनिंगचा सगळा काळा बाजार मांडला होता तो पहिला आम्ही तो काळा बाजार बंद करणार आहोत. कारण का झेडझेड फंड घेऊन आज लोकांना बिल्डरांना लुटलेला आहे, बिल्डरांनी लोकांना लुटलेला आहे. आता ज्यांनी लुटलेलं आहे ते त्यांचे उमेदवार देखील आहेत. ते जे उमेदवार आहेत ते घरी बसणार आहेत आणि जे 100% विश्वास आहे, एकदम विश्वास आहे. लोकांनी ठरवलेलं आहे काय करायचंय ते. आपल्यासोबत यावेळेला भूपेश राऊत आहेत. भूपेश राऊत एक असा चेहरा की ज्यांनी स्वतःचं नाव या 2 वर्षामध्ये उभं केलेलं आहे. आज तुमचा जन्मदिवस आहे. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने तुम्हाला आज डबल धमाका म्हणून तुम्हाला मी तुमच्या जन्मदिवसाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. गेल्या 2 वर्षापूर्वी तुमची माझी भेट झाली. तुमचे अनेक व्हिडिओज आहेत जे प्रचंड प्रमाणामध्ये आपल्या टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनलला व्हायरल झाले होते. नगरसेवक नव्हतात, पक्षाचे साधे कार्यकर्ते होतात, एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात आलात, पण तुमचं कार्य काही थांबलं नाही. आता आज तुम्हाला कसं वाटतं एक नवीन अध्याय तुम्ही लिहायला जाताय. ज्या प्रभागातून तुम्ही उभे आहेत तो प्रभाग आहे 12. आता 7-12चा विषय आहे. 12 म्हटलं तर 7-12चा पहिला विषय येतो. तर जे 7-12 आता दुसऱ्यांच्या नावावर झाले ते कोरे होतील का? 7-12 कधीच कोरे करायचे नसतात. सर्वप्रथम 12 हा प्रभाग आहे. 12ची बेरीज पण 1 अधिक 2 3 होते. आज माझा जन्मदिवस आहे. सगळ्यांनी 3 तारीख आहे माझी आणि सर्वांनी मला शुभेच्छा दिलेल्या आहेत. सर्व जनता माझ्या पाठीशी आहे. सर्व नेते रामदासजी मेहर आहेत, सुधीर मेहर आहेत, आमचे सर्व कार्यकर्ते नेते सगळे माझ्या पाठीशी आहेत. आणि सर्वप्रथम मला पक्षाने ही जबाबदारी दिली आहे. मला लायक समजून मला तिकीट दिलेलं आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी भारतीय जनता पार्टीचे पहिले आभार मानतो. आणि आता विशाल राऊत, ज्योतिताई
युगाताई आणि दादानी जे सगळे सांगितलेले आहेत जनतेच्या हिताची कामं. सर्वप्रथम आता ही फक्त लढाई परिवर्तनाची उरलेली लढाई आहे. लोकसभा झाली, विधानसभा झाली, आता फक्त राहिली वसई विरार शहर महानगरपालिका. या महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा झेंडा फडकणार, त्यांचाच महापौर बसणार आणि पूर्ण परिवर्तन होणार. लक्षात ठेवा, पूर्ण परिवर्तन होणार. आता तुम्ही 12 नंबरमध्ये आहात, ठाकूरांचे 12 वाजणार का? नक्की ठाकूरांचे 12 नक्की वाजलेले आहेत आणि त्यांच्याबद्दल मला काही बोलायचं नाही. मला फक्त जनतेच्या हिताची कामं करायची आहेत. सर्वप्रथम आमच्या या 12 नंबर वॉर्डमध्ये प्रभागामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे 2009ला वसई विरार शहर महानगरपालिका आली, पण आम्हाला पाण्यापासून वंचित ठेवलेलं आहे. पिण्याचं पाणी हे आम्हाला दिलेलं नाही अजिबात. फक्त आम्हाला सांगितलं 6 महिन्यांनी पाणी येणार, 9 महिन्यांनी पाणी येणार. कारण आमच्या गावामध्ये आमच्या सर्वत्र ठिकाणी या स्थानिक वसई विरारच्या पश्चिम पट्ट्यामध्ये जे पाणी आहे त्या पाण्यात क्षार पुष्कळ वाढलेलं आहे, क्षारयुक्त पाणी झालेलं आहे, पिण्यास योग्य पाणी नाही आहे. ते पाण्यापासून आम्हाला वंचित ठेवलेलं आहे. ते पाणी आम्ही आमच्या जनतेला देणार. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पुरापड्याच्या स्मशानभूमीकडनं जो विरार रस्ता निघतो विरारच्या फ्लायओव्हरजवळ, तो आम्ही मंजूर करून घेणार. तो एक जनतेचा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तिसरी महत्त्वाची प्रश्न म्हणजे मुद्दा म्हणजे हा आहे की हा आता आमच्याकडे नेहमी वीज पुरवठा खंडित होतो, बरोबर. आणि हा वीज पुरवठा सतत नागरिकांना व्यवस्थित वीज पुरवठा मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार. EHV स्टेशन जे आहे मारंबापाड्यामध्ये ते लवकरात लवकर 6 महिन्यामध्ये चालू करणार. म्हणजे मूलभूत ज्या गरजा आहेत स्थानिकांच्या लोकांच्या, एक वीज आहे, पाणी आहे आणि आरोग्य, हे आम्ही मार्गी लावणार. आपण जर पाहिलं तर महायुतीच्या सर्वच उमेदवारांमध्ये आपल्याला जोश पाहायला मिळतो. आज प्रचाराचा नारळ फुटलेला असा असताना 15 तारखेला वसई विरार शहर महानगरपालिकेची निवडणूक आहे. आता ही पालिका निवडणूक नेमकी कोण जिंकणार हे 16 तारखेलाच कळेल. परंतु भारतीय जनता पार्टी आणि महायुती प्रत्येक गोष्ट सांभाळून आणि जाणीवपूर्वक करते. आपल्या सर्वांना याविषयी काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीची प्रत्येक अपडेट आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.